नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की बघा भारतीय रेल्वे विभाग पदभरती 2026 साठी मित्रांनो बघा जी की RRB ग्रुप डी साठी आपण आज सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, CBTच्या परीक्षेमध्ये येणारी ही प्रश्नसंच आपली आजची असणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही बघा भाग 1 आहे या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा, तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब मात्र करून घ्या। कारण बघा मित्रांनो, याच प्रकारचे बघा की रोज आपण या आपल्या चॅनलवर बघा की मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत असतो डेली। म्हणून लगेच आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब पण करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला। हां, भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर मित्रांनो बघा, ती म्हणजे बघा जी की क्रमांक कोलकाता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे या ठिकाणी। ओके, जे की बघा क्रमांक कोलकाता। ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, यापैकी बघा कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। म्हणून एकही प्रश्न मिस करू नका, प्रत्येक प्रश्नसंच शेवटपर्यंत पाहून घ्या आणि पाहण्यास मित्रांनो काय करा, नोट डाऊन करून घ्या मित्रांनो। ओके, नोट डाऊन करून घ्या, कारण परीक्षेमध्ये यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळू शकतो। ओके, दुसरा प्रश्न। हां, भारतीय रेल्वेचे बोधवाक्य पुढीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो बघा, भारतीय रेल्वेचं जे काही मित्रांनो बघा बोधवाक्य आहे ते पुढीलपैकी कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, जीवनरेखा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे आता बघा, भारताचे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या भारताचे बघा जे की सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक जे की अश्विन वैष्णव या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर राहील। ओके, पुढे चौथा प्रश्न बघा, राजस्थानमधील कोणते शहर वाळूच्या टेकड्यासाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा, राजस्थानमधील बघा जे की क्रमांक जैसलमेर हे जे बघा मित्रांनो हे जे काही शहर आहे हे बघा जे की वाळूच्या टेकड्यासाठी आणि मरुभूमी या बघा की उत्सवासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढे पाचवा, महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामधलं पहिलं अष्टकोनातील जैन मंदिर हे बघा की कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर बघा जी की क्रमांक जामनेर आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे सहावा प्रश्न, भारतात खारफुटी वनाचे क्षेत्र कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये खारफुटी या वनाचं बघा जे की जे काही क्षेत्र आहे ते कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब, पश्चिम बंगाल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल। ओके मित्रांनो बघा, या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा एक बघा जी की आम्ही आपल्या RRB ग्रुप डी साठी जे की गणित आणि बुद्धिमत्तेचा मित्रांनो बघा जी या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे। जर समजा तुम्ही अजूनही जर तो या ठिकाणी व्हिडिओ पाहिला नसेल मॅथ आणि रिझनिंगचा, एकदम बघा मित्रांनो सोप्या भाषेमध्ये एकदम बघा जी की कमी वेळात जी की एकदम सोप्या ट्रिक्सनुसार मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे। म्हणून मागला जो मित्रांनो बघा तो काही भाग आहे ठिकाणी ते देखील पाहून घ्या, कारण मित्रांनो बघा त्यामधला कोणताही प्रश्न संच तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये बघा जी की मित्रांनो परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो। ओके, म्हणून काय करा मित्रांनो तो देखील पाहून घ्या। त्या व्हिडिओची बघा जी काय मित्रांनो लिंक आहे बघा, या बघा जी की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बायोमध्ये मी तुम्हाला अवेलेबल या ठिकाणी करून देतो त्या व्हिडिओची लिंक। ओके, पाहून घ्या एकदा शेवटपर्यंत। पुढे आता बघा, हां, तर काय म्हणतो, शानचे पठार कोणत्या देशात आहेत? मित्रांनो बघा, शानचे जे काही बघा मित्रांनो पठार आहेत ते बघा जी की क्रमांक म्यानमार आपल्या प्रश्नाचं जी की बघा या देशामध्ये आहेत। ओके, जी की म्यानमार आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। ओके, पुढे हां, आता महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बघा जी की उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो सातपुडा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे संयुक्त राष्ट्रसंघ किती कलमाची आहे? तर बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघ हे जे काही मित्रांनो बघा आहे हे संघ या बघा मित्रांनो संघ बघा जी काय बघा क्रमांक जी की 11 कलमाचं आहे। ओके, लक्षात ठेवू शकता। पुढे हां, आता बघा, अनेर हे जे बघा मित्रांनो काही धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा सॉरी, हे कोणत्या नदीवर नाही तर बघा जी की कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रकारचा प्रश्न आहे। तर मित्रांनो बघा, अनेर हे जे काही बघा धरण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब बघा जी की धुळे या जिल्ह्यात आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे हां,
जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? मित्रांनो बघा, जिल्हा पातळीवर बघा जे की संपूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा आपल्या महाराष्ट्रामधला जे की पहिला जिल्हा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ, जे की गडचिरोली आपला प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या, पाठच करून घ्या बरं पुरे. आता पेनिसिलियम बघा हे कशाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो बघा, पेनिसिलियम हे जे मित्रांनो आहे बघा जी की क्रमांक ब बुरशी या बघा जी की मित्रांनो याचं उदाहरण आहे. ओके, पुढे गॉयटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर मित्रांनो बघा जे की गॉयटर हा जो बघा रोग आहे हा बघा जी की क्रमांक आयोडीनच्या बघा कमतरतेमुळे होणारा रोग आहे. ओके, पुढे कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड हिरा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. कार्बनचं बघा जी की मित्रांनो सर्वात जर कोणतं कठीण रूप असेल तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो हिरा हे आहे. ओके, पुढे 15वा इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? तर मित्रांनो बघा, इलेक्ट्रिक करंट हा जो मित्रांनो बघा हा आहे हा बघा जी की क्रमांक इलेक्ट्रॉन्सचा बघा जी की प्रवाह. ओके, लक्षात ठेवा. आता 16वा प्रश्न, डायऑप्टर बघा मित्रांनो, डायऑप्टर या उपकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब चष्म्याच्या भेंगाची शक्ती मोजण्यासाठी मित्रांनो बघा की डायऑप्टर या बघा जी की उपकरणाचा या ठिकाणी उपयोग केला जातो. कशासाठी? तर बघा जी की क्रमांक ब चष्म्याच्या भेंगाची शक्ती मोजण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर लक्षात असू द्या. पुढे हां, आता बघा, कुष्ठरोगासाठी पुढीलपैकी कोणती औषध वापरले जाते? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक क सल्फोन हे जे मित्रांनो औषध आहे बघा हे जे की कुष्ठरोगासाठी मित्रांनो या ठिकाणी वापरलं जातं. पुढे 18वा भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड हसन हे जे मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो आणि हसन हे जे काय मित्रांनो बघा ठिकाण आहे बघा जी की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ओके, जे की आपल्या भारतातलं मित्रांनो बघा जी की हसन हे ठिकाण उपग्रहांचं नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे. ओके, या गोष्टीकरिता लक्षात ठेवून घ्या. पुढे हां, 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यापैकी कोणत्या पेशी बघा जी की रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ बघा जी की पांढऱ्या आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, आता शेवटचा प्रश्न आहे बघा 20वा. हां, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? तर मित्रांनो बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले होते? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब बघा जी की मोस्टली आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, तर मित्रांनो बघा ही होती आपली आजची बघा जी की RRB ग्रुप डी साठी मित्रांनो बघा जी की अत्यंत इम्पॉर्टंट अशी संभाव्य अशी प्रश्नसंच बघा जी की जर मित्रांनो बघा अशी. ओके, जर समजा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल तर बघा आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.